राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता आणि अशा पावसामध्ये उभाटा गटाचं एक रामरक्षा म्हणण्याचं आंदोलन झालं. खरं म्हणजे उभाटा गट जो सध्या जिवंत आहे किंवा त्याची जो थोडी बहुत हालचाल आहे तो मराठी मीडियाच्या जीवावर आहे. मराठी मीडियाने जिवंत ठेवलेला हा एक गट आहे. बाकी तसं त्याचं अस्तित्व काही राहिलं नाही. मी काल व्हिडिओ करताना म्हटलं होतं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या बापलेकांनी पुस्तकात पाहून रामरक्षा म्हटली तर मी त्यांचं जाहीर कौतुक करेन, अभिनंदन करेन. तुम्हाला एक दृश्य दाखवतो. त्याच्यात काही क्षण रामरक्षेचं पुस्तक हातात धरून उद्धव ठाकरेने ते मागं कोणाच्या तरी हातात दिलं. म्हणजे भगवद्गीतेसारखा जाडजूड ग्रंथ कुणी वाचावा म्हणणारा उद्धव ठाकरे मोठ्या श्रद्धेनं कुराणाची प्रत हातात घेतो, पण त्याला रामरक्षेची प्रत हातात ठेवणं काही जमलं नाही. तरीही हा राम मंदिरात झालेल्या चोरीविषयी जनजागृती करायला निघाला. राम मंदिरात जी चोरी झाली, जो आमच्या हिंदूच्या अस्तेवर घाला घातला, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ते कुणी का असेना, सरकार ते करेल. पण हा बालिश नेता त्याचा आधार घेऊन आपलं राजकीय अस्तित्व पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ते काही शक्य झालं नाही. काल पाहिलं असेल तुम्ही, छत्रीखाली कोण होतं? मुंब्रातले होते का बहिरामपाड्यातले होते माहीत नाही. अरे काही वेडे माकडं तर प्लास्टिकची गदा नाचवू लागले. आणि या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य कुणाच्या लक्षात आलं का नाही मला माहीत नाही, पण या सगळ्या आंदोलनात पांडुरंगाच्या पायाखालची वीट काढून त्याच्याच टाळक्यात हाणावी असा म्हणणारा सुषमा अंधारेला चेक देण्यासाठी म्हणून संजय राऊतनं त्यांच्या तथाकथित वर्धापन दिनी पक्षात आणून त्याचं कोडकौतुक करणारा दिसला नाही. आणि दुसऱ्या आमच्या सुषमा अक्का, मी अक्षरशः डोळ्यात औषध घालून डोळे फाडून पाहत होतो, मला सुषमा अक्का कुठं दिसतील. कारण सुषमा अक्का जे आता उभाटा गटाच्या चेहरा म्हणून आहेत, त्यांचंच काही थोडं तर्कसंगत असं बोलणं असतं. बाकी संजय राऊतच्या तोंडात तर शिव्याशिवाय दुसरं काही नसतंच. पण सुषमा अक्का दिसल्या नाहीत. का दिसल्या नाहीत याचा शोध घेणं मात्र फार गरजेचं आहे. कधी काळी सुषमा अक्कानी प्रभू रामचंद्राला आणि भगवान श्रीकृष्णाला लाखोली वाहिली. त्या सुषमा अक्का लाजल्या का रामरक्षा म्हणायला? आई बसली आई उठली म्हणणाऱ्या सुषमा अक्का पंढरपूरच्या वारीमध्ये वारकऱ्यांसाठी पोळ्या लाटताना लोकांनी पाहिल्या. अगदी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात अगदी पदर डोक्यावरून घेऊन ओटी घेताना सगळ्या जगांनी पाहिलं. मग सुषमा अक्का काल कशा नव्हत्या का? त्यांच्या मनात रामाच्या अस्तित्वाविषयी काही शंका आहे का? अजूनही त्यांच्या मनावर असलेला वंचिताचा पगडा गेला नाही का? का नाही दिसल्या तिथं? आणि मग बाकीच्या चढाओढीत फोटो काढण्यासाठी म्हणून सगळे तिथं धडपड करत होते. पण सुषमा अक्का तुम्ही त्या आंदोलनात दिसला नाही, त्याच्यामुळे त्या आंदोलनाला एक पूर्णत्व आलं नाही. माझी एक माहिती अशी आहे, ईश्वर करो ती माहिती सत्य निघो. सुषमा अक्का उभाटा गटामध्ये बऱ्याच नाराज आहे. आम्हाला प्रश्न निर्माण होतो की आम्ही लढतोय कुणाच्या विरोधात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याचं अकाउंटिंग झालं पाहिजे आणि पक्षाच्या बैठकीत निश्चितपणे यावर चर्चा सुद्धा झाली पाहिजे. मला वाटतं त्यांनी एकदा ती प्रसार माध्यमासमोर नाराजगी बोलून सुद्धा दाखवली. तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला असेल. मला असं वाटतं की सुषमा अक्का अत्यंत हुशार आहेत, तर्कसंगत बोलत आहेत. त्यांच्या हे लक्षात आलं असेल की आता उभाटा गटातच काही राम राहिला नाही.
मग यांच्या रामरक्षा म्हणण्याच्या आंदोलनाला आपण का जायचं? कदाचित सुषमा अक्का खऱ्या रामभक्ताकडे येण्यासाठी उत्सुक असाव्या म्हणून त्यांनी हे आंदोलन त्या आंदोलनापासून 4 हात त्या दूर राहिलेल्या आहेत. त्यांच्या मनात आता हे घर सोडून दुसरीकडे काहीतरी आश्रय शोधायचा विचार दिसतोय. कारण त्यांना माहिती की इथं राहून त्यांचं राजकीय भवितव्य घडणार नाही. कारण त्यांना शिंदे साहेबासारखा कुणीतरी नेता पाहिजे, जो नेता यांच्यामध्ये असलेल्या क्षमतेला, गुणवत्तेला आणि पात्रतेला योग्य तो वाव देईल. जसं आमच्या सोलापूरच्या ज्योतिताईंना त्यांनी वाव दिला, खरा वाव देईल. कारण उबाटाचं स्वतःचंच भवितव्य ठीक नाही, आपल्याकांनाच माहीत नाही त्यांचं काय भवितव्य आहे. तर सुषमा अक्काचं भवितव्य ते काय घडवणार. म्हणून कदाचित सुषमा अक्कानी या रामरक्षा आंदोलनापासून 4 हात दूर राहण्याचं ठरवलेलं आहे. हळूहळू सुषमा अक्का आता उबाटा गटापासून दूर जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात तो सुषमा अक्काचा स्वतःचा अधिकार आहे, त्यांनी काय करावं. काल एक अजून घटना घडली ज्याचा जाता जाता मी उल्लेख करतो आहे. काल आपल्या चित्रपटसृष्टीतील काय परफेक्शनिस्ट काय म्हणतात त्याला, तो काय मला तो शब्द येत नाही, आमिर खान यांनी 3रं लग्न केलं आणि त्याच्या दोन्ही पहिल्या लग्नाच्या बायका मुलं सगळे तिथं हजर होते. म्हणजे त्या 2 बायकात त्याला ती पूर्णत्व दिसलं नाही की जे त्याला पाहिजे पत्नी म्हणून त्यांनी हे 3रं लग्न केलं. कुणी किती लग्न करावे, कधी करावे, कुणी कोणत्या वयात प्रेमात पडावं याच्यावर कुणाचंही बंधन नसतं. हा निसर्ग नियम आहे, आम्हाला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. कुणी त्याच्या 3ऱ्या लग्नाला हजर राहावं, पुन्हा 4थ्या लग्नाला हजर राहावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमिर खानने कुणाला बोलवावं, कुणाला बोलू नये, कुणी बोलावल्यावर लग्नाला जावं, सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी हे एक पब्लिक फिगर आहेत म्हणून यांच्यावर बोलावं लागतं. आमिर खाननं हा एक प्रकारचा लव जिहाद केलेला आहे. मला सांगा, या आमिर खानला 60 वर्षामध्ये, म्हणजे साला ठीक आहे वयाच्या 14-15 वर्षापासून माणूस प्रेमात पडला तर ते जर कॅल्क्युलेशन केलं तर याला 40-45 वर्षात कुणीही मुस्लिम स्त्री, मुस्लिम मुलगी प्रेमायोग्य वाटली नाही. त्याच्या पहिल्या 2 बायका हिंदू आहेत, पण त्या 2 बायकापासून झालेल्या मुलांची नावं मात्र मुसलमान आहेत. आणि 3री बायकोसुद्धा त्यांनी हिंदू केली आहे. आणि बघा, मी कुणाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर मला बोलण्याचा तसा अधिकार नाही आहे, पण त्या बिचाऱ्या 2 सोडून दिलेल्या सोशिक बायका आपल्या मुलाबाळासहित नवऱ्याच्या 3ऱ्या लग्नाला उपस्थित होत्या. आणि या 3ऱ्या लग्नात जी महिला मुलगी होती, जी वधू होती, तिचा पहिल्या लग्नापासून झालेला मुलगाही तिथं होता. अशी भीती की हिंदूपासून झालेल्या मुलाचं नाव तर बदलणार नाहीत. हा एक प्रकारचा लव जिहाद आहे. कुणी मान्य करा न करा, मी फार लहान माणूस आहे पण मी माझं मत मांडू शकतो. आणि त्याहूनही दुर्दैव असं आहे की हिंदुत्वाचा कडवा पुरस्कार करणाऱ्या लोकांनी त्याच्या 3ऱ्या लग्नाला उपस्थिती लावून एक प्रकारची सामाजिक मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न तर केला नाही. सामाजिक मान्यता मिळवून देण्यासाठी हातभार तर लावला नाही. मला कुणाच्याही वैयक्तिक गोष्टीवर काही बोलण्याचा तसा अधिकार नाही, पण कधी काळी याही लोकांवर आम्ही मनापासून प्रेम केलं, यांच्यासाठी आम्ही पोटाला चिमटा देऊन कामं केली. अशा लोकांनी अशा लग्नाला उपस्थित राहून हिंदुत्वावर घालाच घातला आहे असं मी म्हणेन. बाकी आपल्याकडं तर स्वातंत्र्य आहेच आहे. धन्यवाद.